हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर कोकणामध्ये पेरणीला सुरुवात झालेली आहे आणि आपलं पण पेरणी आहे आज. नांगरून झालेलं आहे, फक्त पेरायचं बाकी आहे. आता बरेच जणांशी सगळ्यांशी म्हणजे बऱ्यापैकी झालेलं आहे, कारण की आता तसं बघायला गेलं तर नांगरणी काय जास्ती होत नाही, पण ट्रॅक्टरने सगळं नांगरलं जातं. त्याच्यामुळे एक जरी ट्रॅक्टर आलं तरी बाकीचे सगळे नांगरून घेतात आणि नंतर मग पाठवून पेरणी केली जाते आणि जी काही ढिपळं येतात तीसुद्धा फोडायचं काम तेव्हाच केलं जातं. तर आता आपण पेरणी करणार आहोत. प्लस जी काही ढिपळं आहेत ती पण फोडून घेणार आहोत. म्हणजे काय माती एकसारखी करून घेणार आहोत. तर असं म्हणतात की रोहिणी वगैरे नक्षत्र असतं ते वगैरे झालं की मग चालू करतात. तर आज 1 तारीख आहे जूनची. जून महिना स्टार्ट झालेला आहे. तर जूनमध्ये जास्तीत जास्त पेरणी चालू केली जाते आणि पाऊस आता तसं बघायला गेलं तर पडतोय अधूनमधून, त्याच्यामुळे काही हरकत नाही. आपलं जे काही बियाणं आहे ते पण रुजायला आणि यंदा आपलं बियाणं थोडं वेगळं आहे. तर ते पण मी तुम्हाला दाखवते. जर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता सगळीकडेच म्हणजे कोकणामध्ये सगळीकडे आता पेरणीला सुरुवात झालेली आहे. तर आपलीसुद्धा पेरणी चालू आहे. तर चला तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने पेरणी केली जाते. ढिपळं फोडली जातात. जे काही पेरणीचा जेवढा भाग असतो तेवढं पेरलं जातं आणि किती पेरलं जातं, काय पेरलं जातं ते पण मी तुम्हाला सांगते, किंवा आपल्या दाढीला किती जे काही पेरणी आपण करतो भाताची ते किती असते, काय असते ते पण मी तुम्हाला सांगते. तर चला, थोडा घाम पण आला कारण की थोडं काम पण करून आलं आणि आता डायरेक्ट व्हिडिओ मी स्टार्ट केलेला आहे. तर जूनमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला नांगरणी केली जाते. म्हणजेच काय, ते ट्रॅक्टरने केली जाते. आता गुरं वगैरे बघायला नाही मिळणार तुम्हाला जास्ती. काहींचे आहेत ते करतात. तर चला आता जाऊया. तर यंदा आपण जो काही भात पिकवणार आहोत शेतामध्ये तो आहे रुचिका सुप्रीम सोना, म्हणजे सोनाची व्हरायटी आहे. सोना भातामध्ये पण खूप सारे प्रकार आहेत आणि त्यातलाच एक प्रकार आपण ही एक जात आपण करणार आहोत यंदा. गेल्या वर्षी आपला प्रसन्न भात होता आणि तसं बघायला गेलं तर ही जी बियाणं आहेत आपल्या जवळच्या मार्केटमध्ये वगैरे एखाद दुसरं कृषीचं दुकान असतं त्याच्यामध्ये ही तुम्हाला बघायला मिळतात. खूप प्रकार आहेत भातांमध्ये. तर हा पण जो काही सोना भात आहे तो बारीक आहे आणि याचे जे काही आपण 5 किलो 10 किलोच्या बॅग असतात, तर ही पण आपली बॅगच आहे. आणि आता ते पूर्ण पॅक आहे तर ह्यातलंच आपल्याला वापरायचं आहे. त्याच्यामुळे यातलं जे काही धान्य आहे ते आता आपल्या शेतामध्ये पेरण्यासाठी आपण वापरणार आहोत. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जून महिना चालू झाला की पेरणीचा हंगाम हा प्रामुख्याने चालू होतो आणि तसं बघायला गेलं 15 दिवसामध्ये पेरणी आटपते. 15 काय, एक 8 दिवसामध्ये सुद्धा पेरणी आटपते. तर जी आपली भाजावण झाली होती ते शेत आहे आणि त्याच्यामध्ये पेरणी चालू आता करायची आपल्या आणि झालीसुद्धा आहे पेरणी. तर हे जे शेत आहे ते काल नांगरलेलं होतं आणि आता दुसऱ्या दिवशी आपण ते पेरतोय. कारण की एकच ट्रॅक्टर आपल्याकडे तसं बघायला गेलं तर गावांमध्ये 1 ते 2 ट्रॅक्टर असतात. एखादा ट्रॅक्टर जरी दुसऱ्या शेतात आला तरी त्यांना सांगून आपण म्हटलं की आमची दाढ हे करून द्या, तर देतात करून. तर त्या ह्याच्याने आपली पण करून दिलेली आहे आणि आता पेरणीचं जे काही काम आहे ते चालू झालेलं आहे. आता ही जी दाढ आहे हिला किती भात लागते ते पण मी तुम्हाला सांगते. 4 पायलीची आपली ही दाढ आहे. लोकांची 3-4 पायलीच्या दाढी असतात, तर आपली 4 पायलीची दाढ आहे. तर ही जी दाढ आहे ती आपल्या 3 शेतांना पुरेशी आहे. आवं म्हणतात त्याला. जेव्हा दाढ रुजते त्याच्यानंतर मग ती रोपं तयार होतात, त्याला आवं बोलतात. तर आता ही पेरताना पण काळजी घ्यावी लागते की खूप म्हणजे घट्ट पण पेरायची नाही, खूप पातळ पण पेरायची नाही, एकदम मीडियममध्ये पेरायची. कारण की एखादा जरी घट्ट वगैरे झाली ना की मग तेवढं वाढत नाही आणि बऱ्यापैकी रोप तयार नाही होत. त्याच्यामुळे जास्त पण घट्ट नाही पेरायची. आता ही जी ढिपळं आहेत ती पण आपल्याला फोडायची आहेत. तर पेरणी झाल्यानंतर ही ढिपळं फोडायची आणि माती पूर्ण एकसारखी करून घ्यायची असते. तर ही पद्धत आहे आमच्याकडे पेरणीची. तसं बघायला गेलं तर पेरणीच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आता आपल्याकडे तसं बघायला गेलं तर गुरं वगैरे फार क्वचित दिसतात, पण ज्यांची गुरं आहेत ते लोकं नांगरतातच. पण आपण हे नांगरलेलं आहे ट्रॅक्टरने. तर बघा ढिपळं खूपच्या खूप आलेत कारण की जी काही जमीन आहे ती खूप तापली आहे, त्याच्यामुळे ढिपळं मोठे आलेले आहेत. तर ह्याच्याने आपण फोडणार आहोत. तर आपण यंदा जे पीक घेतलं ते खूप चांगलं आहे आणि आम्ही तसं बघायला गेलं 2 वर्षांनी 3 वर्षांनी पीक बदलतच असतो. बारीकच जे काही धान्य आहे तेच आपण ह्याच्यामध्ये पेरतो. तर आता हंगाम सुरू झालेला आहे पेरणीचं मोठ्या प्रमाणात आणि सगळ्यांच्या दाढी आजूबाजूची शेतं आहेत ती पण पेरून झालेली आहेत आणि आता आमचं फक्त राहिलं होतं. आता ही फोडून नंतर मग छानपैकी लेवल वगैरे करणार मातीची. आणि ऊन खूप होतं. 4 वाजता आम्ही आलो होतो आणि ऊन बघा किती आहे. घराजवळून जवळ आहे आमच्या आणि पेरणी मम्मी करते आणि खूप मजा आली कारण की शेतीची कामं करायला मजा येते आणि उन्हातून थोडं तकलीफ होते, पण ठीक आहे, आपल्याला पाहिजे तर आपल्याला तेवढं सहन करावं पण लागतंच. तर पलीकडचं बघा, पलीकडचं शेत पण नांगरून झालेले आहे आणि ते आता पेरणी आपल्याला एकदम चालू झालेली आहे. तर पेरणी झाली की आपण जे काही आपण आणलेले हत्यार आहेत त्याच्याने मस्तपैकी ढिपळं फोडणार आहोत.
आता कसं असतं काय काय कोपरेसुद्धा आपल्याला खणायचे असतात, ते पण खणावे लागतात कारण की तेवढं ट्रॅक्टरने होत नाही. त्याच्यामुळे कोपरे पण असतात ते पण आपल्याला खणावे लागतात, कुदळाने खणावे लागतात आणि मग ढिपळं वगैरे असतात ती पण फोडावी लागतात. जर आपण अशीच ठेवली ना तर जे आपण पेरलेलं पीक आहे ना ते लवकर येत नाही, म्हणजे दाढ असते ती जड येते कारण की माती वगैरे खूप पडते त्याच्यामुळे. तर आपल्याला हे जे ढिपळं असतात ना ते असे फोडावे लागतात. वारा पण खूप सुटला होता आणि ऊन पण खूप होतं, तर हे अशी ढिपळं असतात ना ती फोडावी लागतात. आता कोकणामध्ये पेरणीच्या वेगवेगळ्या पद्धती आहे. ही पण एक पद्धतच आहे की आधी नांगरून घेतात आणि त्यानंतर पेरलं जातं. आणि दुसरी पण पेरणी अशी आहे की जी काही आपली शेत असतं त्याच्यावरती आधी पहिलं पेरणी होते, नंतर मग नांगरतात. आता थोडक्यात मी तुम्हाला सांगते की नांगरायच्या आधी म्हणजे पेरणीच्या आधी अजून एक स्टेप असते शेतीची, ती म्हणजे काय तर साकूळ काढणे. जी काही आपण भाजण केलेली असते, भाजणामध्ये कुठे दगड आलेला असतात, कुठे कचरा असतो, कुठे काही छोटं मोठं सगळं पडलेलं असतं, ते आपल्याला साफ करावं लागतं. तर त्याला साकूळ काढणं बोलतात आणि साकूळ काढल्यानंतर पेरणी होते. तर अशा पद्धतीने ते आपली पेरणी चालू झाली आहे. साकूळ पण आपलं काढून झालं आहे. शेतं जी असतात ती साफ करावी लागतात. कुठे काही दगड असतील, कुठे काही घाण असेल ते आपल्याला काढावं लागतं. गवत वगैरे असतं सुकलेलं ते आपल्याला काढावं लागतं. तर आपलं पेरून झालेलं आहे. आता जे काही फोडायचं काम आहे, जे काही ढिपळं आलेले आहेत ते आणि एका साईडला सगळे जे काही कोपरे आहेत ते खणायचं काम चालू झालेलं आहे. आता मी पण कामाला लागली होती. मी पण म्हटलं चला आपण पण करूया. एक साईड झालेली आहे अर्धी करून. तर मी पण मम्मीच्या साईडला गेली आणि फोडताना ना वारा येतो त्याच्यामुळे सगळी जी काही मातीची धूळ आहे ती सगळी जवळ येते. त्याच्यामुळे मी ह्या साईडला मम्मी सांगत होती की ह्या साईडला बस, ह्या साईडला बस. तर इथे मी बसली आणि नंतर मग फोडायला घेतलं. तर अशा पद्धतीने ढिपळं फोडली जातात आणि माती जी असते ती वर खाली केली जाते बघा. अशी प्रकारे वर खाली माती केली जाते. तर ही जी ढिपळं जर फोडली नाही आणि अशीच ठेवली ना तर रोप वरती पटकनही येत नाही. त्याच्यामुळे नीट माती पण छानपैकी ओढून घ्यायची. तर अशा प्रकारे आमची पेरणी असते. गेल्या वर्षी आम्ही खणून केलेली होती पेरणी, म्हणजेच आधी पेरलेलं होतं त्याच्यानंतर जे काही कुदळ वगैरे असतं त्याच्याने आम्ही हे केलं. कारण की माती जर जास्ती पडली ना की मग दाढ तेवढी जोराने येत नाही वरती, कारण की खूप दबल्यासारखे होते. जे काही दाणे असतात ते खाली दबल्यासारखे होतात. त्याच्यामुळे माती जास्त पाडून नाही द्यायची. आता आपण पण जे करतो ना एकदम वरच्यावरती करतो, जास्त माती पाडून नाही द्यायची. दाढ जाड जे जड येते, जे काही दाढ रुजते ती जड येते, तुटते वगैरे त्याच्याने. तर गेल्या वर्षी काय झालं होतं की काहींच्या दाढी रुजल्याच नव्हत्या. त्याच्यामुळे त्यांना परत टाकावं लागलं होतं, म्हणजे पेरणी परत करावी लागली होती. कारण पाऊस पण खूप होता, त्याच्यामध्ये सगळं वाहून पण गेलं होतं. जास्ती पाणी साचून राहिलं दळ्यामध्ये, शेतामध्ये, की जे काही रुजलेलं कोंब वगैरे येतात ना ते सगळे खराब होऊन जातात, कुजतात. तर अशा प्रकारे आपली पेरणी झालेली आहे आणि सुरुवात झालेली आहे आणि एका साईडने सगळे जे ढिपळं आहेत ते फोडायचं काम चालू आहे. तर अशा प्रकारे आमची पेरणी असते कोकणातली. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर असा आमचा दिवस छानपैकी शेतात गेला, मजा आली आणि एकच आपली दाढ आहे त्याच्यामुळे पटकन कामसुद्धा झालेलं आहे. तर इकडे ढिपळ फोडायचं काम जोरात चालू झालेलं आहे. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मी परत सांगते, कारण की तुम्हाला इथून पुढचे खूप व्हिडिओ छान येणार आहेत. लावणीचे वगैरे व्हिडिओज आपले येतील लवकरच. तर अशा प्रकारे आपला भात पण तुम्हाला बघायला मिळेल. तर डाळ आपली पूर्ण झालेली आहे पेरून आणि आपली पेरणी झालेली सुद्धा आहे एका दिवसात. तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर बाकीच्या पण डाळी सगळ्या झालेल्या आहेत. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.